मुंबई गोवा महामार्गाची त्यामुळे आता वाहतूक पूर्ववत झाली आहे। 44 तास झाले आणि त्यानंतर मुंबई गोवा वाहतूक सुरू झाली। पहाटे 3 वाजता वाहतूक सुरू झाल्याची यंत्रणांकडून माहिती मिळाली आहे। नागोठणेजवळ सुकेळी खिंडीमध्ये रस्त्यावरून पाणी वाहू लागलं आणि ठप्प झालेली होती सगळी वाहतूक। तर वाकण ते खोपोली मार्गावर वाहतूक अजूनही ठप्प असल्याचं कळतंय। मात्र जी खूप मोठी एक वाहतुकीची कोंडी झाली होती, ही वाहतुकीची कोंडी अखेर फुटलेली आहे आणि त्याचं कारण होतं ती म्हणजे दरड कोसळली होती आणि ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या पाणी साचण्याच्या पुलावरून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह जात होता। अशा प्रकारच्या घटना काल दिवसभर समोर येत होत्या। तर कित्येक तरी तास हे सगळे प्रवासी खोळंबलेले होते आणि 44 तासानंतर अखेर मुंबई गोवा महामार्गावरची ही वाहतूक पूर्ववत सुरू झालेली आहे। तर पहाटे 3 वाजता वाहतूक सुरू झाल्याची यंत्रणांची माहिती आहे आणि नागोठणे जवळ सुकेळी खिंडीमध्ये रस्त्यावरून पाणी वाहू लागले होतं, त्यामुळे वाहतूक ठप्प होती। मातीचा भराव रस्त्यावर येत होता, मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होता, त्यामुळे सगळे नागरिक हे प्रवासी खोळंबलेले होते। कित्येक तरी किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। वाहनधारकांचे त्याचबरोबर प्रवाशांचे प्रचंड हाल या संपूर्ण वाहतूक कोंडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेले होते। मात्र आता मुंबई गोवा महामार्गाची ही वाहतूक पूर्ववत झाली आहे। 44 तासानंतर वाहतूक पूर्ववत झाली आहे। तर रायगड जिल्ह्यात आज पावसानं काही काळासाठी विश्रांती घेतलेली आहे। त्याचप्रमाणे वाकण ते खोपोली मार्गावर मात्र वाहतूक अजूनही ठप्प असल्याचं कळतंय। तर काही या मार्गावरचे पॅचेस आहेत, त्या ठिकाणी मात्र वाहतुकीची कोंडी थोड्या थोड्या अंतरानं होती आहे। मात्र जी गेल्या काही तासांमध्ये सगळे वाहनधारक जे अडकलेले होते, 44 तास ते एकाच ठिकाणी थांबलेले होते, या वाहनधारकांची मात्र आता हळूहळू सुटका झालेली आहे। वाहतूक आता पूर्ववत झालेली आहे।